नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विलास जाधव. तर आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप फॉर्म प्रिंट कसा करायचा किंवा तुम्ही भरलेला स्कॉलरशिप फॉर्म तुम्ही PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये सेव्ह कसा करू शकतात. तर चला पाहूया. अत्यंत सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. व्हिडिओ नक्की शेवटीपर्यंत पहा. चला मग स्कॉलरशिप फॉर्म सेव्ह किंवा प्रिंट कसा करायचा पाहूया. तर स्कॉलरशिप फॉर्म प्रिंट किंवा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, MahaDBT Googleवरती जायचं आहे. Googleवरती MahaDBT असं सर्च करायचं आहे. MahaDBT सर्च केल्याच्यानंतर एक नंबरची वेबसाईट आहे, तिला आपण सर्च करून असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर येते, ओपन होईल. ॲप्लिकंट लॉग इन हिअर. आता लॉग इन ID आणि पासवर्ड तर तुम्हाला माहितीच असेल. तुमचा इथं लॉग इन ID आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. जो का कॅप्चा आला आहे तो टाकून घ्यायचा आहे. चला तर मी टाकून घेतो. पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. आता अकॅडमिक इयर आपलं 25-26 आहे, तर 25-26 सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर असा ओपन होईल. त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन दाखवले गेलेले आहेत बघा. होम, प्रोफाईल, ऑल स्कीम, माय अप्लाइड स्कीम. माय अप्लाइड स्कीमवरती येथे आपल्याला जायचं आहे. माय अप्लाइड स्कीमवरती गेल्याच्यानंतर काहीचा अंडर स्क्रुटनीमध्ये ॲप्लिकेशन असेल, काहीचं ॲप्रूव्ह झालेलं असेल. तर स्कॉलरशिप फॉर्म प्रिंट करण्यासाठी आता माझं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्रूव्ह झालं. त्याच्यानंतर मी ॲप्रूव्हवरती क्लिक केलं. ॲप्रूव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली जो काय तुमचा फॉर्म आहे तो इथे दाखवला गेलेला आहे. स्कॉलरशिप फॉर्म प्रिंट करण्यासाठी तुम्ही पाहू शकतात, इथं एक ऑप्शन आहे. इथं खूप सारे ऑप्शन दाखवले आहेत. इथं व्ह्यू फॉर्म राईट साईडला तुम्ही पाहू शकतात, सेकंड ऑप्शन आहे व्ह्यू फॉर्म. व्ह्यू फॉर्मवरती आपल्याला इथे व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. ब्ल्यू कलरचं टेक्स्ट आहे, ते क्लिक केल्याच्यानंतर स्क्रोल करून खालती यायचं आहे. पूर्ण स्क्रोल करून खालती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला रेड कलरमध्ये प्रिंट ऑप्शन दाखवलं गेलेलं आहे. प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्ही पाहू शकतात PDF फॉर्मॅटमध्ये. मोबाईलमध्ये करतो आहे मी, तर PDF फॉर्मॅटमध्ये ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे दाखवलं गेलेलं आहे. तर PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला डायरेक्ट PDF सेव्ह म्हणून डायरेक्ट हे बघा माझ्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये इथे डायरेक्ट हा फॉर्म सेव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा स्कॉलरशिप फॉर्म प्रिंट करू शकता आणि सेव्ह करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.